कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण मास्टरांना कधी भेटायचं? जाऊया ना आता। पण ते गडबडीत असतील ना? पण ते आपले मास्टर आहेत ना? हो, त्यांना किती छान वाटेल। मी तर त्यांच्यासाठी गिफ्ट पण आणलंय। बघू दे बा तीनू, हे बघ। एकदम भारी तीनू, जायचं का आपण? हो हो, चला। थँक्यू थँक्यू। मास्टर, यू कमिंग? ए सिम्बा, अरे हो 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 हो, अरे टिनू, शौर्य, तुम्ही कधी आला? आत्ताच आलो मास्टर। मस्तच की। सॉरी यार, मी समर कॅम्प मध्येच थांबवला। मास्टर, तुम्ही आता भेटलात ना, मग विषय संपला। हो मास्टर, तुम्ही आम्हाला असंच भेटत जा। भेटणार, मी नक्की भेटणार तुम्हाला। हा मास्टर, तुमच्यासाठी गिफ्ट। अरे बाळांनो, ह्याची काय गरज होती? या मास्टर, खूप भारी वास येतो। बर 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 बर, ठीक आहे, मी वापरे ना? नाही मास्टर, असं नाही चालणार। आत्ताच मारायचा सिंबाच्या समोर। अरे अरे वा, मस्त वास या, एकदम परफेक्ट परफ्यूम आहे, आवडला मला। मास्टर, तुमचे बेस्ट फ्रेंड कुठे गेले? बेस्ट कुरवला? हो, कुरवला। असेल इथंच कुठेतरी गडबडीत। मास्टर, कुरवला तर आपल्या सोबत असतो ना, त्यामुळे आम्ही तुमचे कुरवले। मी कुरवली। अरे वा, म्हणजे मला बेस्ट कुराला गँग मिळाली म्हणायची आहे का नाही? आज आम्ही पूर्ण वेळ तुमच्या सोबतच असणार। चालतंय, तेवढाच मला आधार। तुम्ही कसलीच काळजी करू नका। मग आता काय लागलं तर सिंबा आहे आपला। तू असल्यावर कसलं आलं मला टेन्शन? मास्टर, सिंबा कनेक्शन। सिम्बा कनेक्शन। आत तर आलोय आपण, पुढं काय आता? मला बी काही सूचना झाले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कशी दिसतीये मी? हा, छान दिसतेस तू। अरे खरंच? खरंच छान दिसतेस। काय कुरवला गँग, छान दिसते नाही? हो मास्टर। अरे तुम्हा सगळ्यांची नावं तर सांगा मला। मी टीनू, हा शौर्य आणि मी सिंबा। सिम्बा, हा, मास्टरांच्या तोंडात नेहमी तुझं नाव असतं। हा, अरे तू मला आवाज का देत होतीस? मला तुला एक सरप्राईज द्यायचंय। काय ग? तू मेनू टेस्ट करून बघ ना एकदा। आत्ताच? हो, आत्ताच। बर, ए चला रे कुरवला गँग, मेनू टेस्ट करायला। ये अर्जुन, ये। दादा इकडे या। हे बघ अर्जुन, मेथीची भाजी। दादा त्यांना बाकी गोष्टी पण दाखवा।
आर्य खूपच मन लावून तयारी केलीस वाटतं तू. हो मग माझी एंगेजमेंट एकदाच होणार आहे ना, मग त्यात मला कसलीच कमी नकोय. तू टेस्ट करून घे ना. दादा त्यांना खीर द्या ना टेस्ट करायला. कशी आहे? छान आहे, पण मूनवालाचा फील नाही. काय म्हटलं मास्टर? अरे मी एका हॉटेलमध्ये जेवायला जायचो मूनवाला नावाच्या. तिथली टेस्ट नाही आला असं म्हणलं मी. तिथं पण हे सगळं मिळायचं ना. हो का? कुठे आहे ते हॉटेल? अगं सातारला होतं ग. तुला हे सगळं आवडलं नाही का? नाही नाही असं नाही. ही टेस्ट चांगलीच आहे, पण तिथल्यासारखी टेस्ट नाही असं म्हणलं मी फक्त. टेन्शन ना, गावात माझ्यासाठी हॉटेल तयार केलं होतं. हो का? हो मग. आणि तुझ्या मला मी तिथे नेहमी जेवायला घेऊन जायचो. अर्जुनचे मिस्ड कॉल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष कंप्लीट होऊन आता 3 वर्ष. 3 वर्ष झाली. तुमच्या 6 वर्ष. 6 वर्ष. 1 वर्ष. नवीन आहे म्हणजे. हा, हो. तुमचं लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज झालं. बर, तुमचं? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. वा, काय कॉम्बिनेशन आहे. बरं, बोलताना पाठीमागचे चेहरे बघण्यासारखे येतात तिन्ही. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? माझ्या लग्नाला 32 वर्ष. 32. तुमच्या? 50 आता चालू आहे. 50 वर्ष. 46. 46 वर्ष. आता इंटरेस्टिंग पार्ट सुरू झालेला आहे. मग तुम्हाला कसं कळलं ह्यांचं प्रेम? म्हणजे मुलाने सांगितलं की? थोडासा मला डाऊट होता, कारण ही घरी यायची वगैरे, तर मी म्हटलं कदाचित ती सारखी सारखी येते आणि बघितलेली दिसते. तर मग नंतर स्वतःहूनच त्याने मुलाने सांगितलं असं आहे. तुमची ओळख कुठे दोघांची? आम्ही दोघं ढोलपथक. ढोलपथक? हो. वा. मग तुम्ही काय ताशा वाजवायचा? मी ढोल वाजवायची. तुम्ही ढोल आणि तेही ढोल वाजवायचे. ढोल वाजवता. मग जेव्हा घरी कळलं तेव्हा कोणी ताशा वाजवला? घरच्यांनी. तुमच्या घरची काय रिॲक्शन होती? काय नाही, दोघांकडनं अलाव होतं, कारण मम्मींकडनं पण काय बोलल्या नाही त्या, पण त्यांना माहितीच होतं आणि माझ्या घरीही माहिती होती थोडंफार. मग त्यांनी दोघांनी पण. आज तुम्ही दोघी इथे आलेले आहात. तुमचे मिस्टर घरी आहेत का कुठे गेलेत ते? आता घरी आहेत. त्यांनी देव पाण्यात ठेवले असतील ना आज. या दोघी मिळून काय करणार माझं या कल्पनेने. तसंही त्यांना रोजच वाटत असतं तसं ह्या दोघी काय करत असतात. अच्छा, तुमचा आता एक वेगळा ढोलपथक झालाय का? हो. ते आमची वेगळी ब्रांच झाली, त्यांची वेगळी ब्रांच झाली ती. आई नमस्कार. नमस्कार. तुम्हाला कसं कळलं? ती पण अशी यायची ना पहिल्यांदा. घरी यायची? हो. मग तुम्हाला अंदाज आला होता? आला ना. मग विचारला मी त्याला, काय बाबा काय? तो म्हणतो हा प्रेम करतोय मी तिच्यावर, मी लग्न करणार आहे असं बोलला. हा. पण तुमचा मुलगा लहानपणी कसा होता स्वभावाने? तो बरा होता तसा. आता बिघडला ना, आता पण बराच आहे. बराच आहे तो. बराच आहे. पण प्रेम करेल असं वाटलं होतं तुम्हाला? असं तर वाटलं नव्हतं पहिल्यापासून. कोणाला नसते ना एवढं, असं वाटत असते. आणि दुसऱ्या मुलाने लग्न केलं? हो, ते आहे. ते कसं आम्ही केलं? ठरवून दिलं. आणि ह्यानी तुम्हाला त्रास नको म्हणून स्वतःच ठरवलं? हा. काय हो, कसं काय तुमचं कसं जमलं? आमचं माझ्या फ्रेंडचा फ्रेंड होता हा. मग ती लोक
म्हणजे अशी ओळख झाली. कशी झाली ओळख? कशी ओळख कशी झाली? कुठे ओळख झाली? म्हणजे मी फ्रेंडकडे जायची तर तो पण तिकडे असायचा, मग आमची ओळख तो झाली. स्वतःच्या घरी नसायचा, फ्रेंडच्या घरी असायचा. मग काय झालं? मग तशी ओळख वाढत वाढत गेली, मग प्रेम झालं. 18 वर्षानंतर आम्ही लग्न केलं. माझी आई तयारच नव्हती. 18 वर्ष तुम्ही लपवून ठेवलं होतं? तिची आई तयारच नव्हती. अजून म्हणजे नव्हतीच. मग आम्ही बोललो जाऊन दे, आता खूप वर्ष झाले. मग आम्ही स्वतः माझी फॅमिली मधले कोण आले नव्हते, वहिनी आलेली फक्त. मग आमचं लग्न झालं. आता व्यवस्थित आहे सगळं. आता दोन्ही कुटुंब व्यवस्थित हो आहे. हो हो, आता व्यवस्थित. पण मग तिकडचं घर सोडून जेव्हा इकडच्या घरी आला, माहेरचं कुणी नव्हतं, तेव्हा या माऊलींनी कसं? नाही, मम्मीनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. हो हो खरंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, मला तुम्हाला तिघींना विचारायचं, या तिन्ही सुना तुम्ही सगळे एकत्रच राहता? हो. तुमची परत एक मैत्री वेगळी आहे, हो ना? मग तुम्ही ह्या तिघी नसताना त्यांच्याबद्दल बोलता ना तिघी? काय पटलंय बघा त्यांना. हं? आणि तुम्ही तिघी एकत्र भेटता तेव्हा ह्यांच्याबद्दल? नाही नाही, तसं नाही. तसं नाही बोलत. नाही. नाही नाही, बोलायचा प्रश्न देत नाही. नाही. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय, साधारणतः तुमची सून सकाळी आधी उठते की सासूबाई आधी उठते? नाही, तीच उठते. कारण मी सांगितलंच आहे आधीच की तू सुटून तुला सगळं करायचंय म्हणून. अच्छा, हे आधीच सांगितलंय. म्हणजे करायचं, शिकवायला तुमचा पाहिजे ताशा ना. तुमचा ढोल. नाही शिकवायचंय ना, कारण कामावर पण जाते ना ती. मग त्याप्रमाणे करून तिने थोडंफार करून तुमची जाते. सूनबाई लवकर उठते, बरोबर आहे? तुमच्या आधी ती उठते. हो. तुमच्याकडे? आमच्याकडे पण तसं नाही नाही. नाही का? नाही मम्मी, खरंच खरं सांगा मम्मी, बघा सून सांगते काय ते. हो मम्मी. मम्मी पहिला उठतात, मी नंतर. बघा खरं सांगा मम्मी. हो, तुमच्या बाबतीत काय खरं काय आहे? हा, मी उठते पहिले. हो ना, म्हणजे सासूबाई झोपून राहतात असं म्हणायचंय. काय वेळ नाही झोपून राहत. मग तसं नाही. अरे ती काय बोलली ना आता सूनबाई. तसं नाही, जेवण करून थोडंफार निघायचं असतं ना, मग त्यामुळे उठावं लागतं. रोज सकाळी तुमच्या सुना तुम्हाला गरम गरम चहा देतात, हे खरं आहे का? मी पाणी देते गरम गरम. आंघोळीला गरम गरम गिझर चालू करून देतात, हो ना? तुमच्या किती 6 वर्षात एकदाही चहा नाही दिला सासूबाईंना का? मम्मीच उठते आणि मम्मीच बनवतात चहा. तुम्ही का दे, कधीतरी लवकर सरप्राईज द्या ना. 6 वर्षात आता देणार. कधी देणार? आता उद्या आजपासून. तुम्ही सांगितलं. आजपासून मला चेहऱ्याकडे बघून तुम्हाला चहा मिळतोय तोही बंद होईल आजपासून. या आशेवर राहू नका. आपली खारी बटर काही ती बुडवा आणि घ्या चहा आपला आपला. ह्यांच्याने काय आई तुम्हाला चहा सून देते रोज? स्वतःच करते, उठते तेव्हा सकाळी स्वतःच बनवते. हो, जी लवकर कधी कधी देते, घरी असेल तेव्हा देते. म्हणजे मोस्टली तेच बनवतात. सकाळी लवकर उठतात, मग सगळं मला पण चहा नाश्ता सगळं तेच देतात बनवून. त्याच देतात? हा, त्याच देतात. आपण कधीतरी द्यावा असं? हा, मग जेव्हा घरी असते मी संडेला सॅटर्डेला वगैरे, मग जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा त्याला देते मी. पॉसिबल एका वर्षात एकदा पण नसेल मिळाला? नाही, दिला, आई दिलाय ना. काय जबरदस्त. आई दिलाय ना, हो म्हणा. हे काय तुम्हाला सासूबाई कधी ओरडतात? हा, ओरडतात. ओरडलं पाहिजे ना, तर सासूबाई वाटेल. या 2 वर्षामध्ये सासूबाई बोलल्या आहेत आणि तुम्ही अशा रागावून राहिलायत, असं कधी झालंय? हा, मला ना मम्मीकडे म्हणजे ना नारळ खवायची सवय नव्हती, तर मग माझी बॅक पेन व्हायला लागली. 3 मम्मीने नारळ दिले मला. 3? काय ट्रेनिंग सुरू केलं म्हणजे? आणि नारळ दिले तर मी खवते. मी बोलली एका साईडला मला एवढं रडायला आलं की अक्षरशः मी रडत होती नारळ खोवताना. तर नंतर मी बोलली तुम्ही एवढं मला म्हणजे मी मनातल्या मग नारळ खोवताना तुम्ही गोव्याकडचे आहात म्हणून म्हणतो. तो ढोल ताशे घेऊन येलो ना, तो काय गेलो? तो बसलो होतो. त्यालाही बोलवायचं ना, करवंटी चेचायला तिकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
अंतरपाठ बाजूला होतो. ते दोघांची नजरानजर होते ना, तेव्हा अख्खं जग थांबल्यासारखं वाटेल तुला. आता नवरी मुलीनं नवर देवाला हार घालून घ्या. पारू हार घाल. पारू पारू What is his problem? We'll sort it out. Give us 1 second. पारू हार का नाही घालत आहे? तू हार घाल, come on. रोमांटिक हिरो ना. हा, परफेक्ट टायमिंग. सावित्री आत्या तर म्हणल्या होत्या की हे समजा खऱ्या लग्नात असतंय. मग आता मला हे खऱ्या लग्नासारखं का वाटतंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जर त्यांना पारूच या वेडिंग शूट मध्ये हवी आहे तर पारूचा नवरा म्हणून हरीशलाच मॉडेल म्हणून या शूट मध्ये घ्या. वहिनींना माहितीये का हे सगळं? हरीशच्या जागी तू उभा राहिलास लग्नाला हे माहितीये का त्यांना? आदित्य, अरे आता विचार करून काय उपयोग आहे? शूट तर झालं ना. आणि काय रे आदित्य, सतत तुझं सुरू असतं ना आईचा शब्द आईचा शब्द. मग आज काय झालं? विसरलास? काकू तू ना प्लीज आता. काकू काही चुकीचं बोलत नाहीये. अरे पण आपण हे सगळं कंपनीच्याच फायद्यासाठी करत होतो ना. आणि आईनेच मॅकला शब्द दिला होता ना की तुम्हाला हवं तसं शूट करून मिळेल. आपण फक्त आईचा शब्द पडू दिला नाही. दॅट्स इट. एवढंच कळतं मला. प्रीतम, तू विसरतोयस का? हे शूट लाईव्ह होता. आईने बघितलं असणार शूट. नाही रे, मला नाही वाटत. ती तर मीटिंग मध्ये होती ना. आणि जरी बघितलं असेल तरी मी बोलेन आईशी. ओके दादा, क्लायंटला जसं हवंय तसं शूट करून दिलंय आपण. आणि आईने विचारलं हरीश कुठे होता, हरीश शिवाय शूट कसं काय कम्प्लीट केलं, मग काय उत्तर देशील? दादा, घरी जाऊन आपण आईचा मूड बघून निवांतपणे सांगू तिला. ओके, तू आत्ताच नको ना पॅनिक होऊ. इथलं शूट तर संपलं. आता खरा सीन घरी जाऊन सुरू होणार. योग्य वेळ बघून मीच भांड फोडेन, बरोबर ना? एनिवे, पारू कुठं आहे? तिचं आवरलं का? ओके, मी बघून येतो. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना मला की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं.
हे माझं मंगळसूत्र आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे नाही काढणार. पारू, झावरला असेल तर निघूया. पारू आहे ग, आणि हे काय मंगळसूत्र नाही काढलंस अजून? राहिला असेल आता काढून ठेव. आणि चल, दादा आणि काकू वाट बघतायत. चल. थांबा प्रीतम सर. हे माझं मंगळसूत्र आहे. माझा जीव गेला तरी मी हे मंगळसूत्र काढणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
नेत्रा, अद्वैत तू ठीक आहेस ना? काय लागलं तुला? काय झालंय? तुम्ही बसा दोघं. या. चला. सावकाश. नीट आहेस हो. बस. चल. मला सांग, तुला लागलं कसं एवढं? काय झालं? अद्वैत, विरोचक तुमच्या आधी पोहोचला ना तिथे? काय घडलं तिकडे? आत्या, आम्ही तिथे पोहोचण्याआधी विरोचकाने अबनवर हल्ला केला होता. विरोचक पाचवी पेटी मिळवण्यासाठी कळसावर चढत होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आली आहे नंतर या घरामध्ये कोणाचा शब्द चालत असेल ना, तो रघुनाथ खोताचा. तेव्हा परस्पर कोणी ठरवायचं नाही. हा, आणि तू तुझ्या बायकोच्या विरुद्ध बोलायचंच नाही, माहित आहे ना मला. लोक बोलतात ना, ताच बरोबर हा. आई बापाचाच ना तोपर्यंतच माहेर असता, नाहीतर नंतर भाव सुद्धा वहिनी सारखंच परको होता. आजपर्यंत ना नुसतं ऐकलंय होतंय, पण आज प्रत्यक्षात बघतोय मी. माझी आई गेली आता, माका ना या घरात आता सुरक्षित वाटत नाही. हा, सुरक्षित म्हणजे आली, तुका नक्की काय म्हणायचंय सांगशील? मी जर का ना तुझ्या आणि उमाच्या मनासारखं केलंय नाही ना या घरात, तर या घरातून चालती हो म्हणून पण कमी करणार नाहीस तुम्ही दोघा. ताई, काय बोलतोस तू? का पास तू? दादा, माका ना खात्री वय. हा, कसली? मी या घरात राहू शकता याची. म्हणजे या घराचे हिस्से कर. काय? हो, वाटणी दे माझी माका. मग मी, माझो खो आणि माझो मुलगो, आम्ही आमचा काय त्या बघान घेऊ. हा, मी त्याचं लगीन ना कोणाशी करून दे, नाही तर नाही करीन.
तो जन्मभर तसाच रवात. पण त्यासाठी मी आणि माझो जील कोणाक उत्तर देऊ बांधील तरी नसतलं. आम्ही आमचं आयुष्य जगू, तुम्ही तुमचं आयुष्य जगा. ताई ह्या तुझा आता हाती झाला आणि कोणत्या अधिकाराने तू दादाकडे हिस्सो मागतस? कोणत्या अधिकारात? या घरची मुलगी म्हणान. आहे नी, मुलगी आणि मुलगा यात फरक केलाय नाही. माझो दादा कालपर्यंत माका याच सांगत होता, पण त्याने आणि उमान माका या घरातली माझी जागा दाखवून दिली. हा म्हणून माका माझो हिस्सो वया. नाहीतर ना उद्या भीक मागूची पळी येईल तुमच्या दोघांचं. काय लाली, माझ्या जीवात जीव असेपर्यंत हे घर मी दुभंगू देणार नाही. यो रघुनाथ खोताचा शब्द आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या घरात वेगळ्या वेगळ्या चुली मांडल्या जाणार नाहीत. दादा, विषय संपलो. घर फक्त 4 भिंतीने बांधलेलं नसता, त्यात राहणारी माणसं, त्यांच्या नात्यातला प्रेम यांनी घर उभं राहतं. आईनं तिच्या मायेनं कधी तिच्या शिस्तीने घर एकत्र ठेवलं होतं. तर ती आपल्याला सोडून गेल्यानंतर घराच्या वाटण्या झालेल्या ते का पण आवडणार नाही. आणि तसा करून ह्या बाप मी माझ्या डोक्यावर घेणार नाही. आता देव जरी आला ना तरी या घराच्या वाटण्या करू देणार नाही मी. तू कितीही कांगावा कर, आता माझ्या शब्दापुढे तुला जाता येणार नाही. लाली, लक्षात ठेव. म्हणजे या रोज जो काय होता ना ता आम्ही सहन करत राहायचा काय? नाही दादा, माका ना या रोजचा रडगाणा नको. हा माका ना सारखा समोर हात पसरूचा ना कंटाळा येलो. बघ, त्यापेक्षा ना या घराच्या वाटण्यात झालेल्या चांगल्या आहात. कोणा कोणाची कटकटच नाही. आपण ना आपापला करून खाऊया. तू का सांगितलंय विषय संपलेलो. आता कोणी माझ्याशी बोलायला येऊ नका. मला एकांतात राहू दे. घरात ना तर कोणा एकाचा चालणार नाही. मी पण बघतोय या घरात वाटण्या कशा होत नाहीत त्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
कुठे चाललात सगळे? कोण आहे रे हा? हा नाही, ही. बऱ्या बोलानं सांगा कुठे चाललायत, कुठून आलात, आणि सगळ्यात महत्वाचं कुणी पाठवलं तुम्हाला? तोंड शिवलं का तुमचं? मी कॅटरसवाले. कॅटरसवाले आहात तुम्ही? येडी समजलात मला? एवढं थर्ड क्लास प्लॅनिंग आहे ना तुमचं. आमच्या वस्तीतली ना छोटी पोरं पण करतील. बऱ्या बोलानं सांगा कुठून आलात, कोणी सांगितलं, काय करताय ते बऱ्या बोलाने सांगायचं. ए बाई, कोण आहेस तू? ए भाई, तू बघ. काय ना, शिवा दिलेला शब्द मोडत नाही आणि कुणाचा भरोसा तोडत नाही. आणि आपण तर आपल्या पप्पाला शब्द दिलाय, आपल्या बहिणीचं लग्न इज्जतीत लावणार. आता बोला, मागे वळताय का येताय पुढे? हिम्मत असेल ना तर पुढे येऊन दाखवायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भाऊ, काही म्हणा, मेहंदीचा कार्यक्रम मस्त झाला. हो, पण झाला. अरे पण त्या मेहंदीवालीला तू बोलवलं होतोस का? हो का, काय झालं? काय झालं काय? सारखी ती बोलवरच होती. नाही नाही नाही, पण तिने मेहंदी चांगली काढली आहे भाऊ. बघा हे बघा. एक मिनिट, तुम्हाला कोणाला आवाज येतोय का कसला? नाही नाही वहिनी, काय आहे, अगं लग्नाचा माहोल आहे ना, तर आजूबाजूला आवाज असेल, तो येत असेल. नाही पण मला ना अगदी जवळून आल्यासारखा वाटतोय. हो, लहान मुलं दंगा करत असतील तिकडे. बाबा बाबा बाबा, लवकर चला, बाहेर गुंड आली आणि खूप मारामारी करतात. काय शिवा, तू इथे काय करतेस?
शिवानी शिवानी का आलीस? नको तिथे तळमळायला हिला यायचंच असतं का? शिवा काय झालं? बोलत का नाहीयेस तू? भाऊ अहो एवढं शांतपणे काय विचारताय? ही शिवा जेव्हा आपल्या घरात आली ना तेव्हाच मला वाटलं होतं ही नक्की काहीतरी गोंधळ घालणारच. अरे मी तर केव्हापासून बोलत होते, माझं कोणी ऐकेल तेव्हा ना. काय ग काय करतेस तू इथे? आमचं फॅमिली फंक्शन स्पॉइल करायला आली आहेस ना? ताई मुद्दाम करते सगळं. आणि काय माहित तुला ही असली गुंडगिरी करून? पैसे देतं का तुला कोणी? कीर्ती थांब. शिवा का आलीस तू इथे? बोल काय बोलतेय मी? आशूने बोलवलंय का तुला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या बाबा आपल्याला काय अजून एक गिफ्ट मिळणार नाही, आपण निघूया. अधिपती थांबा ना. ठीक आहे थांबलोयस, बोला की. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ऐकायच लागलोय, बोला तुम्ही. तुमच्या लक्षात आलं असेल ना आतापर्यंत? नाही हो, काय लक्षात आहे? हा यो शर्ट भारी आहे. नाही शर्ट नाही हो. मग काय लक्षात? वायलेट. वायलेट? वायलेट नाही, वॉलेट. तेच हो, पाकिट पैसे. आणि तो मुद्दाच नाही आता. मग काय मुद्दा? म्हणजे काय नाही आलं लक्षात माझ्या? गाडीची चावी. नाही चावी नाही हो, मी ते नाही म्हणत मी. ते पण नाही, मग कशाला उगाच काहीतरी चावी देते हो आम्हाला? अधिपती थांबा ना. थांबलीस की बोलाच की. मला बोलायचंय तुमच्याशी, मला बोलायचंय. बोला की मग. ओके मी बोलणार. ओके 10 9 8 7 6 5. मास्तरीन बाई ते 10 9 8 7 6 5 नसते, ते 1 2 3 4 5 6. तुमची गाडी आज जरा काय उलट्या ट्रॅकवर आहे. तुम्ही जरा थांबता का? तुम्ही जरा थांबा, मी बोलतेय ना. थांबा. तुम्ही तिकडे बघा. इकडे काय राहिलं काय? नाही कुठेही काही राहिलेलं नाहीये. काय राहिलं नाही तर मग अधिपती हाताची घडी, तोंडावर बोट. ठीक आहे मास्तरीन बाई, काय बोलाय? माझं तुमच्यावर म्हणजे अधिपती ओ अधिपती. अधिपती आवा. अधिपती काय झालं ग वरडायला? अहो वरडायला म्हणजे ताईने बोलवले तुम्हासनी. चला खाली. कवादर हाका मारायले मी तुम्हासनी. चला. काय झालं? काय वरडायलाच कशाला? वरडायला काय झालं म्हणजे? अहो दोसरा काढलाय तुमच्या नावाचा ताईनं. चला. हा आलो येतो. अरे महत्वाची गोष्टच राहिली की हॅपी वाला बर्थडे टू यू तुम्हासनी. हा थँक्यू. बरं चला या खाली, ताईने बोलवलंय. हा या बरं का. आलो सर. हा चला तुम्ही बी खालीच आहे. मग आता मास्तरीन बाई आई साहेब परत आणि कातवतील. हे नाही रोज वेळ नको करायला. चांगलं दिसतो ना विषय. खोटं कशाला बोलेन मी स्वतः आणलाय ना, चांगलाच दिसतोय. नाही म्हणजे मला असं कसतरच वाटायला. तुम्हाला सवय नाही ना म्हणून तसं वाटतंय.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रमेश, अरे गोडाऊन मला माल चेक केलास का? असं काय बघायलाय? बदला म्हणलं ना व बदला बदला, यापैकी कुठला पण एक शर्ट घाला घाला. पण मॅडम ह्यामध्ये काय वाईट आहे? शोभतं तर त्यांना. ते तुम्ही नाही, आम्ही ठरवणार. आमच्या अधिपतींना काय शोभतंय ते आम्ही ठरवणार. हो बरोबर आहे मॅडम, नंतर घालतील ना ते ह्यातला एखादा शर्ट. पण आता हा शर्ट घातलाय तरी ह्यावरच साजरा करूया ना वाढदिवस प्लीज. अजिबात नाही. हे असले कारकुनी कापड घालून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा वय? ते काय नाही. अधिपती बदला बदला तो शर्ट. मॅडम काय हो सुनबाई, आम्ही जे काय बोलू त्याच्या उरफटच बोलायचं काय तुम्हाला? हा, जे काय सांगू त्याचा विरोधच करायचा वय तुम्हाला? का हट्ट करायलाय तुम्ही? पण मॅडम जो शर्ट त्यांनी घातलाय तो काढायला का लावताय? कारण तो नोकरावानी दिसायलाय म्हणून. नाही मॅडम, तो शर्ट चांगला दिसतोय त्यांच्यावर. तुम्हाला सवय नाही ना अधिपतींना अशा कपड्यात बघायची, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. एकदा त्यांनी असे कपडे वापरायला सुरुवात केली ना की तुम्हालाही सवय होईल. नाही नाही नाही, या असल्या दरिद्री कापडांची आम्हाला सवय नाही करून घ्यायची. आणि या असल्या कापडात आम्हाला त्यांना बघायचंच नाही. पण काय चाललंय? आज त्याचा वाढदिवस आहे ना, कपड्यावरून वाद घालायचा आहे? आम्ही काय एकटेच वाद घालायलोय? भिंतींशी बोलतोय आम्ही. अरे पण अक्षराचं काय चुकलं? तिला वाटलं की आज नवऱ्याचा वाढदिवस आहे, नेहमीपेक्षा वेगळ्या स्टाईलचे कपडे घालावेत, घातले त्याने. तू वर्षानुवर्ष एकाच स्टाईलचे कपडे आणतेस ना त्याला. वर्षानुवर्ष असलं म्हणून काय झालं? काय वाईट काय दिसतात हो त्यांना? काय ग दुर्गे तू सांग. नाही ग ताई, कसले भारी शर्ट आणले तिथून. पर त्या अधिपतीने तो लाईन वाला शर्ट घातलाय का नाही, तो जरा जोकरावानीच वाटायलाय, होय की नाही? मी काय म्हणालोय, आत्ता घातलेत तर आत्तापुरतं तरी राहून देत. एक काम करा, तुम्ही वाळून घ्या, मग बाहेर जाताना बदलतो, मग तुम्ही आणलेल्या पैकी घालतो मग, आहे की नाही? नाही नाही नाही, बाहेर जाताना नाही, आत्ताच्या आत्ता बदला. नाही मास्तरीनबाई, तुम्ही बी आता समजून घ्या. आता ते हे एवढे भारी कपडे आणलेत आई साहेबांनी, त्यातली बी घातली पाहिजेत की, ते नकोय घालायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.